हार्बर रेल्वे सध्या पूर्णपणे थांबलेली आहे आणि काय नेमकं झालेलं आहे आणखी सविस्तर यावर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर जोडले गेले। कपिल, हार्बर रेल्वे पूर्णपणे सध्या थांबलेली आहे, ठप्प झाली असल्याचं कळतंय, काय अपडेट आहे तुझ्याकडे? नक्कीच गेले 2 दिवस जसा जो पाऊस सुरू आहे त्याचा जोर आज सकाळपासून वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आपली लाईफलाईन जी आहे हार्बर लाईन असो सेंट्रल लाईन याच्यावर दिसत आहे। खास करून हार्बर लाईन जो वडाळा आहे, टेंभूर आहे, चुनाभट्टी आहे या ठिकाणी ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे, ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पूर्ण जी लाईन आहे ती ठप्प झालेली आहे। आतापर्यंत हळू संथ गतीने लोकल सुरू होत्या, परंतु सध्याची स्थिती अशी आहे की हार्बर लाईन वरती पूर्ण ठप्प झालेली आहे सेवा, लोकल सेवा, कारण की रेल्वे स्थानकावरती पाणी साचलेलं आहे। त्यामुळे जिथपर्यंत हे पाण्याचा निचरा संपत नाही, निचरा होत नाही, तोपर्यंत पुढची सेवा सुरू होणार नाहीये की संथ गतीने सुरू असणारी लोकल सेवा ही ठप्प झालेली आहे। त्यामुळे हार्बर मार्गावरती जे चाकरमानी आहेत किंवा प्रवासी आहेत त्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणि निश्चित आपल्याकडून ताजी माहिती या संदर्भातली जाणून घेत राहू। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर सध्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे हार्बर रेल्वे सेवा सध्या पूर्णपणे थांबलेली आहे। काही वेळापूर्वी तासाभरानंतर का होईना, रेंगाळत का असेना, हार्बर रेल्वे सेवा सुरू होती, मात्र आता हार्बर मार्ग पूर्णपणे बंद राहिलेला आहे आणि अर्थात त्याचा परिणाम आता आपण वडाळा रेल्वे स्टेशनवर झालेला पाहिला। रेल्वे स्टेशनमधून लोकल येत नसल्यामुळे लोक तिथनं मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले आणि तिथे असलेल्या बसेसवर आता याचा ताण येतोय। सकाळपासून बाहेर पडलेले सगळे लोक आहेत आणि आता पुन्हा एकदा आपल्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी अशा प्रकारे बसेसचा आधार घेत आहेत, कोणी चालत पुढे चालले आणि ही 2 दृश्य महत्त्वाची सध्याची आपण पाहतोय। रेल्वे सध्या मध्य रेल्वे पूर्णपणे बंद असल्यामुळे आता कुर्ला रेल्वे ट्रॅकवर लोक उतरलेली आहेत, तर काही लोक ट्रॅकवरून लोक आता उतरून चालू लागलेले आहेत पुढे, कारण पूर्णपणे रेल्वे बंद असल्यामुळे रेल्वे कुठल्याही पद्धतीने पुढे जाण्याची आता सध्या तरी शक्यता निर्माण होत नाहीये आणि त्यामुळे लोक आता ट्रॅकवर उतरून आपला पुढे मार्गक्रमण करताना दिसत आहेत आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे सध्या आता ठप्प झालेली आहे। कुर्ला ते CSMT ही सुद्धा वाहतूक सध्या ठप्प आहे आणि त्यामुळे जे प्रवासी आत्तापर्यंत ट्रेनमध्ये होते, रखडत रेल्वे मध्ये बसलेले होते, रेल्वे अत्यंत रेंगाळत चाललेल्या होत्या, आता मात्र पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे रेल्वेमधून उतरणं पसंत केलेलं आहे। जवळपास कुठल्याही रेल्वेचा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे शेवटी ट्रॅकवर उतरून चालणं त्यांनी पसंत केलेलं आहे।